नमस्कार। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे श्री गणरायाची उत्साहात प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आज सकाळी भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला ही प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी हर्षवर्धन पाटील व सौ भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते धार्मिक वातावरणात विधिवत पूजापाठ व आरती संपन्न झाली। दरम्यान आमच्याशी बोलताना आराध्य दैवत गणरायाच्या कृपेने चालू वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे, त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात जल्लोषाने स्वागत करीत आहोत। आगामी काळातही श्री गणेश कृपेने परतीचा पाऊस हा समाधानकारक येवो, त्यामुळे शेतातील पिके चांगली तरारतील व आगामी वर्ष शेतकरी व नागरिकांसाठी सुख समृद्धीचे व आनंदाचे जावो, असे साकडं त्यांनी गणरायाला घातलंय। चला तर परत नेमकं काय म्हणतायत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील। आज गणरायाचं आगमन झालेलं आहे। नेहमीच आपण सर्वजण अतिशय उत्साहामध्ये आनंदामध्ये गणरायाचं आपण स्वागत करतो आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुठलंही शुभ कार्य सुरू करायचं असेल तर आपण गणरायाची प्रथम प्रार्थना करतो। आणि मला असं वाटतं हा 10 दिवसाचा गणरायाच्या आगमनाचा काळ हा सर्वांनाच सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आनंदी जीवन जगण्याचा एक आशीर्वाद गणरायानं सर्वांना द्यावा, अशा प्रकारची प्रार्थना आपण सर्वजणच करत असतो। आज प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे। अंतःकरणापासून, मनापासून अतिशय भक्तिभावनेनं आज गणरायाचं आपण सर्वजण स्वागत करूया आणि सदैव गणरायाचा आशीर्वाद आपणा सर्वांच्या पाठीशी असावा, एवढीच प्रार्थना आज गणरायाच्या चरणी केलेली आहे।